हाय, मी ब्लॉगर सारिका. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. छान अशी पूजा झालेली आहे आणि मी उठलेली आहे आरामात, अगदी लेट. कारण तुम्हाला तर माहितीच आहे 2 दिवसाचं जागरण आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला लेटच पाहायला मिळतील. 2-3 दिवस रोजच्या रोज टाकायला काही मिळत नाही आहे. जसे मी व्हिडिओ करते तसं पाठवेन. तर तुम्ही पहा कधी तुमच्यापर्यंत जसे पोचतील तसे पहा तुम्ही. या आमच्या मणिमाऊ आहेत, पाहू शकताय. खूपच गोड मणिमाऊ आहेत. तर तिला 2 दिवस मी नव्हती, त्याच्यामुळे तिला खूपच आनंद होतो आहे की आता मी तिच्यासोबत आहे. मस्त तिला पाव खायला घातला, अगदी भरवलं मी आणि मग घेतलेली आहे बॅग आवरायला. तर बॅग आवरून घेतली कारण कपडे भरपूर आहेत, ते धुवायला टाकलेले आहेत, भिजत घातले कपडे छान. आणि मग आली होती कांदे बटाट्यांची गाडी. तर म्हटलं फटाफट घेऊन टाकूया आपण. आणि ते घेतल्यानंतर लगेचच लागली आहे कपड्यांची धमाल उडवायला. कारण कपड्यांची धमाल जर आज उडवली नाही तर खूपच राडा होईल. त्याच्यामुळे कपड्यांची धमाल उडवून टाकली फटाफट. आणि मग लागलेली आहे जेवणाला. तर छान असा दारावरती मी बगा घेतला होता आज, छान मस्त मोठा होता. तर फटाफट म्हटलं जेवण करून घेऊया. लसूण साफ केलं आणि लगेचच माझ्या गॅसवरती दोन्हीकडे चढवलेलं आहे. एकीकडे रस्सा, एकीकडे फ्राय करायला आणि मध्ये भात. तर चला आता फटाफट जेवण बनवून घेतलं आणि मग इकडे घेते मी आता हॉल आवरायला. कारण मुलांनी 2 दिवस खूपच पसारा केला होता. तर म्हटलं रात्री काय आवरायला खूपच कंटाळा आला होता. म्हटलं आता सगळं काम झालं, आता हॉल आवरते. लास्टमध्ये आज हॉल आवरलेला आहे मी मस्त. आता गरमीमध्ये इतकी गरमी होते ना, खूपच मस्त थंडा पिते. म्हटलं तोपर्यंत मिस्टर येतीलच. तर माझं जेवण रेडी झालेलं होतं आणि मिस्टर आले. आमच्या मणिमाऊसुद्धा आमच्यासोबतच जेवायला बसतात, इकडे पाहू शकताय. तर चला मस्त फटाफट आता मी जेवण करून घेणार आहोत आणि मग आराम करून जायचं आहे दुकानामध्ये. तर आज संध्याकाळचं इतकं छान व्ह्यू होतं ना, खूपच छान व्ह्यू. तर इकडे पाहू शकते किती भारी व्ह्यू दिसते. मला तर खूपच आवडला. माझ्या व्हिडिओला तुम्हाला पाहून कसं वाटलं नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर हे आहे माझं संध्याकाळचं दुकानातलं टाईम. संध्याकाळचं असतं दुकानातली माझी अशी गडबड. तुम्हाला सांगते, आज एक ताई भाऊ मला भेटायला आलेले आहेत, माझे फॉलोअर्स आहेत. आणि खूप छान मला म्हणाले की ताई तुम्ही व्हिडिओ करत जा, आमचा सपोर्ट तुम्हाला आहे आणि खरंच तुम्ही खूप पुढे जाल, असं त्या म्हणाल्या. आणि खूपच मला आनंद झालेला आहे. आपल्या जवळची लोकं नाही बोलत कधी कधी, पण लांबची लोकं बोलत असतात. थँक्यू ताई.